विकास अख्खा महाराष्ट्र तुमच्याकडे डोळे लावून बसलाय. बैलांचा त्या खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. पाटील चंद्रसेन पाटील, सानप साहेब, आता बघा सगळ्यांची नावं. गुट्टे साहेब आहे तिकडे, आबा आहेत आमचे बडे साहेब. अरे किती जणांची नावं घ्यायची, माफ करा. आमचे माऊली शिरसाट आहेत, आगाव सर आहेत, आमच्या चव्हाण साहेबांनी आता मनोगत व्यक्त केले. अरे अरे थांबा थांबा, बोलायचंय, सविस्तर बोलायचंय. अरे बोलू, सविस्तर बोलू. हे बघा माझ्या अगोदर आबांनी चांगलं सगळ्यांना धुवून काढलंय आणि आमचे ते पवनकरवरांनी पण धुवून काढलंय सगळं. काही गोष्टी विचारांच्या बोलूया. अख्खा महाराष्ट्र आपल्याकडे बघतोय आणि आपल्याला एक गेल्या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्या संविधानाच्या भाषेमध्ये बोललो. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समतेचा विचार महाराष्ट्रामध्ये सांगितला, संविधानाचं तत्व सांगितलं. पण माणसं काय ऐकायला तयार नाही. गेल्या काही दिवसामध्ये आम्ही मग धोपट्याला सुरुवात केली. मग माणसं आमच्याकडे बघायला लागली. आता इथं आलेली पोरं 5 किलोमीटर पायी चालत आली. पोरं 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, 6 किलोमीटर मध्ये एकही पोरगा आकडे तुटोस तर ओरडत होता आणि घोषणा देत होता. आणि अरे आम्ही गाव कुसाला राहणारी माणसं, गाव गाड्यात राहणारी माणसं, ऊस तोडणारी माणसं, शारीरिक श्रमाचं काम करणारी माणसं, आम्हाला स्वाभिमान दिला वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांनी. दिला की नाही दिला? आता इथं बॅनरवरती इकडे एक वरती फोटो आहे वसंतराव नाईक यांचा. अरे एक बंजाराचा पोरगा जातीपातीच्या पलीकडे जाऊन गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसांपर्यंत पोहोचणारा. कधी इथल्या ह्या राज्यकर्त्यांनी त्यांचं नाव घेतलं का? घेतलं नाही घेतलं. आता इथं एवढे महामानव आहेत. अरे त्या जरांगीला एक फोटो काढून पाठवा. अरे साल्या आरक्षण मागतो तू, एक मिनिट आरक्षण मागतो तू. तुझ्या बॅनरवरती कधी राजर्षी शाहू महाराज, कधी बाबासाहेब, कधी महात्मा ज्योतिराव फुले, कधी मंडल